राहुरी तालुक्यातून एक अतिशय धक्कादायक आणि खळबळजनक बातमी समोर आली आहे। वडनेर गावात गेल्या 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका 43 वर्षीय व्यक्तीचा मृतदेह आज विहिरीत आढळून आला असून या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे। सविस्तर माहिती अशी की संदीप भीमाजी गेठे हे 28 फेब्रुवारीपासून राहत्या घरातून बेपत्ता होते। 2 मार्च रोजी दुपारी 1 वाजेच्या सुमारास घराच्या जवळील एका विहिरीत त्यांचा नग्न अवस्थेत मृतदेह तरंगताना आढळून आला। मात्र ही घटना अपघात नसून हत्या असल्याचा गंभीर आरोप नातेवाईकांनी केला आहे। मयत संदीप यांच्या मुलानं थेट 4 जणांवर हत्येचा संशय व्यक्त केलाय। यामध्ये जगन गेटे, रवी कोळपे, योगेश बलमे आणि गोरख बलमे यांचा समावेश असून पोलिसांनी तातडीनं हालचाल करत जगन गेटे याला संशयित म्हणून ताब्यात घेतलं आहे। पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली सध्या या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे। राहुरी ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला असून या घटनेनं वडनेर गाव आणि परिसरात खळबळ उडाली आहे। शिवशाही न्यूज प्रतिनिधी गोविंदा अढाव, राहुरी। ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी शिवशाही न्यूज यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा। आपण हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेज फॉलो करा आणि शिवशाही न्यूज.com या आपल्या वेबसाईटलाही भेट द्या।